गाइज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मित्रांनो, जवळपास सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता आम्ही ट्रेन मध्ये आहोत। ट्रेन जराशी उशिरा लेट झालेली आहे। जी ट्रेन आम्हाला 8 वाजता सोडणार होती ती ट्रेन आता आम्हाला 11 वाजता सोडणार आहे दिल्लीला। दिल्लीपासून आम्हाला शिमल्याला गाडी आहे। बाकी बाहेरचा व्ह्यू बघा, खतरनाक, पूर्ण फॉगच फॉग झालेलं आहे। जवळपास सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आता मी इथं समोसा खात आहोत। कसा आहे रे? एक नंबर है, चांगला आहे। बाकी हमजा क्या बोलता है, क्या ढूंढ रहा है? कुछ नहीं, ये क्या चीज है, अरे पूरा है सब देखो हमजा के पास स्टॉक कितने है गाइस। हाँ, ब्रश करतोय आणि यश थोडा आजारी आहे। फोन आला त्याच्या मम्मीचा। यश लस्सी पिऊन झोपला आहे। मित्र मध्ये एक ढोलवाला आलेला आहे, त्यांच्याकडे ढोल वाजवताय, खूप एन्जॉय घेताय। चला तुम्हाला दाखवतो। ट्रेनची स्पीड चेक करू शकता, 120च्या स्पीडने आता ट्रेन चालली आहे। ऍप मध्ये आपल्याला बघायला भेटतोय। वाव, तरी पण किती वेळ, इतना देर से हम बैठे 4 तास लेट झालोय। बोर हो गए। मला असं वाटलं नाही कालपासून बसले। बरे का भाऊ, तब्येत बरी का? चुका गिळायला खूप त्रास होतो। गिळायला अडचण येते, थोर्ट मध्ये अडचण होती। इकडे काय चालू आहे? एडिटिंग चालू आहे। बेटे बेटे छाले आ गए। छाले आ गए। काय रे, काय करतो? फायनली आता आम्ही निजामुद्दीन ह्या स्टेशनला आलेलो आहोत दिल्लीला। सो चाललेलो आहोत। चलो, सर्व लगेज आहे भरपूर। चला, गर्दी बघू शकता आजूबाजूची तुम्ही। ही ट्रेन होती आमची, इथून आलो, चाललोय। बघू शकता किती मोठं स्टेशन आहे इथलं। चला काहीच आता स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत। इथं बघा, इथं आमची आता कुठेतरी गाडी ती शोधावं लागेल। चला, दिसली का? फायनली आता आम्हाला गाडी आमची भेटलेली आहे। हे जे आहेत ना आमचे ड्रायव्हर, यांचं नाव आहे बिल्ला। बिल्ला भाई, बहुत भयानक। बिल्ला भाई। तर मित्रांनो, आता हे जे बिल्ला अंकल आहे यांच्यासोबत आम्ही जवळपास 6 ते 7 दिवस ट्रॅव्हल करणार आहोत। तेच आम्हाला सर्व फिरवणार आहे। ही आहे आमची गाडी। सो हे बघा, ही गाडी आहे। लेट्स गो, मजा आएगा। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय सो। आमच्या बिल्ला अंकल आहे, काहीच तुम्ही बघू शकता। यांच्यासोबत आम्ही 6 ते 7 दिवस ट्रॅव्हल करणार आहे आणि खूप एन्जॉय करणार आहे। आणि ट्रॅफिक झाली आजूबाजूला। आपले दोस्त लागली होती। स्टेशन आहे मित्रांनो, हे बाहेरची साईड आहे त्याची, तुम्ही बघू शकता। त्यापासून आता आम्ही निघालो आहोत। तिथं अशा ट्रान्सपोर्टच्या गाड्या उभ्या असतात। मी एकदम फॉर्म मध्ये आता आजारी होतो, पण आता थोडंसं एक्साइटमेंट येतोय। आजारी मी खूप, मला माहितीये, तरी पण साले म्हणाली की लय क्वालिटी दिसतोय।
मंदिर साईज अक्षरधाम, लाल किल्ल्याची पाठीमागची भिंत नाही. हा बंगला बघा किती खतरनाक, किती सुंदर आहे. वाव, अमेझिंग. दिल्लीत पण आता, मनात पण आता. मला एक डोंगर दिसला, हे बघा हा कचऱ्याचा डस्टबिन आहे. डम्पिंग यार्ड, एवढा मोठा डम्पिंग यार्ड आहे. हे बघा कचरा आहे पूर्ण. हे बघा, ओ माय गॉड, माउंटेन ऑफ गार्बेज. रिअली मॅन मेड गार्बेज. अंकल डस्टबिन आहे ना पुरा पुरा. ट्रेकिंगला गार्बेज ऑफ माउंटेन. तर फायनली आता आम्ही एका ठिकाणी आलोय. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलला. या ठिकाणी हे हॉटेल आहे, चला तुम्हाला थोडं दाखवतो बाहेरून. सो या ठिकाणी हे हॉटेल आहे मन्नत. फायनली आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि आता मी घेतलेला आहे पराठा. बाकी काय म्हणतो, येड्यात नाही, थोडं महाग आहे, चालतंच. 120 रुपयाचा पराठा आहे, ठीक ठाक आहे. बाकी जेवण तर खूप महाग होतं, 400 रुपये थाली वगैरे होतं. इकडे बघू शकतो तुम्ही. चल हमजा स्नॅप बनाले. कसं आहे हरीश, मक्कन बिक्कन? हे आम्हाला वाटलं दही आहे, लोणी इथे. लोणीला मी शिकायला होतो काही, शिक्षण झालंय मला लोणी. हे बताना जरुरी. हॉटेलमध्ये मस्तपैकी लंच करून आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी. शिमल्याला पोहोचण्यासाठी आमचं जे अंतर आहे दिल्ली पासून ते शिमला पर्यंत ते 355 किलोमीटरचं आहे. सो ते पोहोचण्यासाठी जवळपास 8 तासाचा आपल्याला टाइम लागतो. सो 8 तास आमचा पूर्ण हा प्रवास या बसमध्ये असणार आहे. रात्री आम्ही शिमल्याला पोहोचणार आहोत. सो असं काही अशी आहे बस, जसं तुम्हाला दाखवलं. सर्वांनी आता त्यांचे सीट पकडले, आराम करताय. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इतकं बाहेर गार वातावरण झालेलं. खरंच प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी थंडी वाजती, सर्वांना थंडी वाजते. तुम्ही बघू शकता सर्वांचे आउटफिट. हा आता पूर्ण ब्लँकेट घेऊन बसलाय. बाकी जर खिडकी उघडली तर सर्व गागायला लागतील की बंद कर बंद कर. हे बघा बाहेरचा व्ह्यू. यशला बरं नाही तर यश आता इकडं रस्त्यात हे दिसलंय, हॉस्पिटल दिसलंय तर तिथे चाललाय. हे बघा समोर तिथे चाललाय बघा. इंजेक्शन घेऊन आलाय यश, गोळ्या पण दिलाय त्याला. कुठं जावं लागतंय. कसं रे इंजेक्शन टोचलं का जास्त सेंताक्लॉज दिसतोय काही. सेंताक्लॉज आमचा ओझरचा. काय सांगितलं डॉक्टरने? ठीक हो जाएगा ना. पहिल्यांदा चंदीगडच्या डॉक्टर कडे गेला होता काही. ते पण मंगली होते का? ते बी रस्त्यावरचे होते, म्हणजे हायवे वरचे होते. एन्जॉय द लाईफ द एन्जॉय. अशा पद्धतीचा घाट आहे बघा. आता रात्र आहे म्हणून तुम्हाला दाखवू नाही शकत समोरचं, बट असं आहे, तुम्ही मॅपवर बघा आणि हा समोर बघा, पूर्ण असा व्ह्यू आहे. खतरनाक. हे लाईट दिसतंय ना, हा पूर्ण घाट आहे. साईडला असं आहे आणि मोठा रोड आहे चांगला, मध्ये डिवायडर आहे, 4 लेन रोड आहे. शिमल्याला जाताना रस्त्यात आपल्याला असे घर बघायला भेटतात. खूप सुंदर असा हा नजारा होता. सकाळ असती तर अजून छान क्लिअर दिसलं. 10 वाजलेले आहेत सुंदर आणि सर्व मुलं आता शांत झालेले आहेत मित्र आणि झोपले आहे. कोणाला मळमळ होती याला गब्बस खोटं बोल नको आजचा बोलत होता. कमजोर नाही, एवढा घाटच डेंजर आहे तर मळमळ होईलच ना काहीच. बाकी झोपले कारण त्रास होत होता म्हणून.
मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत पेट्रोल पंपावर पेट्रोल फिल करण्यासाठी. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की आमचे जे आहेत ड्रायव्हर्स आहेत त्यांचं नाव आहे, नाव पण आठवत नाही एवढी थंडी. नाव काय रे ड्रायव्हर काकांचं नाव काय विसरलो मी. ड्रायव्हर काकांचं नाव काय? बिल्लू अंकल, बिल्लू मामा. बाकी असं माहोल एकदम थंडगार, थंडी वाजतीये एकदम मस्त मजेदार. आतमध्ये एकदम गरमी आहे. झोपलेत. कसं वाटतं रे? एकदम मस्त मस्त मस्त. बापरे एवढी थंडी. इथले 94 रुपीज आहे आणि डिझेल जे आहे हे 86 रुपीज आहे. थोडं बहुत आहे स्वस्त. ते दादा घेऊन जाऊन आले स्मितीला, त्यांचे फोटो दाखवतो मी तुम्हाला. फोटो दाखवतो. हरीश रिॲक्शन दे अशा गाडीला पाहून काहीतरी थंबनेल भेटून जाईल. असं रिॲक्शन दे ना तर गडी काहीतरी. हा बघ एक फोटो काढतो. इकडे बघ. गाडी यांची स्किड झाली आणि पुढच्या गाडीला जाऊन धडक दिली. बाकी पूर्ण गाडी उडून गेली. बघ बोनेट वगैरे गेली कामातून. हेडलाईट वगैरे ही साईड गेली. खतरनाक झालं सीन. त्याच्यामुळं बर्फात गाडी चालवणं रिस्की खूपच. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही कस्तून ब्ल्यू या हॉटेलला पोहोचलेलो आहोत. खूप डेंजरस अशी थंडी वाजतीये. आमचे ड्रायव्हर साहेब हो आतमध्ये जातो. खूप डेंजर हवा सुटलेली आहे. हे तुम्हाला रिसेप्शन दाखवतो. हे रिसेप्शन आहे हॉटेल. तुम्ही चेक करू शकता. हॉटेल तर खूप जबरदस्त आहे. रात्रीच्या वेळ तर काय करणार आता दाखवता येणार नाही. दातखाली बेसली जेवायचं पण काही हे नाही राहिलं. हो हो ते वॉचेस बघू शकता. मधलं जे आहे इंडियाचं टायमिंग आहे. ए मेरा आईडी प्रूफ दिया क्या? आधार कार्ड ओके. थंडी बज रही है यार. नाही इतकी थंडी होती बाहेर. लिफ्ट मध्ये आहे. फायनली चाललोय 3rd फ्लोअर वर आहे. मला एवढा त्रास होतो आयुष्य खरं मळमळ. संकेतने एवढी कंट्रोल केली एकदम उलटी करून त्यांच्या पार्किंग. नहीं अरे एवढं सिरियसली जर अगर दिन में आएगा ना तो सच में उल्टी तो फिक्स है. वेलकम. तर हा आहे आपला 411 नंबरचा रूम. तुम्ही बघू शकता खूप स्पेशियस असा रूम आहे. म्हणजे बेड आल्यानंतर देखील आपल्याला वॉकेबल स्पेस या ठिकाणी बघायला दिलंय काय रिअल इस्टेट चालू करून. याला मस्त रूम आहे. वरती सुद्धा उडत बेड म्हणजे याला आहे तुम्हाला वाटणार आहे बाल्कनी. आणि आहे इकडे दाखव. इकडे आहे आमचं वॉर्डरोब आणि इथं आमचा जादू. चला चला वॉशरूम दाखवते. हे नको इथं रिअल इस्टेट. वॉशरूम पण तगडं आहे. तगडं छान आहे. म्हणजे इकडे 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 ज्यामध्ये तुम्हाला 2 मेडिमेक्सचे साबण आणि 2 क्लिनिक प्लस तुमने देखा होगा इससे क्यूट चेहरा कभी? साबण भेटतं. नहीं इससे क्यूट चेहरा कभी देखा होगा? ह्याच्यापेक्षा क्यूट तर मीच आहे. फक्त मला थंडी जास्त वाटते. आता काही बोलू नाही शकत मी. चल जेवायचं. पोरं खाऊन घेतील आपलं. पोरं खाऊन घेतील. हाय ईशाय. हाय वेलकम टू गौर लाईफ रिअल एस्टेट. अरे भाऊ काय सांगू. जेवण कसं आहे? जेवण कसं आहे? जेवण अजून खोललंच कोणी. प्रॉब्लेम झाला व्हिडिओच्या चक्कर मध्ये ना. लॉक केला दरवाजा. व्हिडिओची काय अति काही संकटात नाही. आणि मला काय माहिती लॉक कार्डवर आहे. कार्ड मध्ये कोण ठेवलं? कार्ड लेके आ रहे हो क्या? चला रूम मध्ये दुसरा कार्ड घ्यायला 600. चला याचं रूप दाखवतो. आहे आमचा रूम. हे आहे आमचं जेवण. अरे वाढून कोण दिला आता आपल्याला? आणि तुम्हाला नाही भेटणार काहीच. ठिकाणी आता मी आमचं डिनर घेतलेलं आहे. या साईडला आहे इकडून घेतलेलं आहे. तो गाईज मस्तपैकी आमचं डिनर करून झालेलं आहे. व्हेज आणि नॉन व्हेज होतं डिनर मध्ये जसं की तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. व्हेज. सो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. उद्या मी तुम्हाला दाखवणार आहे शिमलाचे सर्व स्पॉट्स आम्ही कव्हर करणार आहोत. सकाळी आम्हाला 7 वाजता लवकर उठायचंय. खूप मोठा टास्क आहे आमच्यासाठी. आणि इथं खूप प्रचंड अशी थंडी वाजते. खरं तर पूर्ण हिल स्टेशनवर हिल टॉपवर हे हॉटेल आहे. त्यात हा 3rd फ्लोअर आहे आणि याला बाल्कनी आहे. त्यामुळे खूपच थंडी वाजतीये. बाकी इथं खूप मजा येते आणि राजासारखे आम्ही तर मेमोरेबल एक्सपिरियन्स आहे लाईफ मध्ये प्रत्येकाचा असा जो की आजपर्यंत आपण कधीच नामी नव्हता घेतलेला.
विंटर ट्रिपचा. सो मज्जा येते एकदम. आणि तुम्ही नक्की ब्लॉग बघा आपला शिमलाचा आणि मनालीचा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.